छोटासा एक ग्लास असतो, त्याच्यामध्ये ते स्वीट कॉर्न असतात, ते त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये चाट मसाला वगैरे टाकतात. असा एक युनिक प्रकार आहे तो. इथे वेताळाचं मंदिर आहे आणि तिथून जो रोड जातो ना, तिथे आहोत आपण. म्हणजे तिथे शाळा आहे आणि तिथे ना आपल्याला इथे कॅबची इथे दुकान आपल्याला पाहायला भेटतात. आणि त्यानंतर इथे जे मिकी माऊस आहेत, म्हणजे लहान मुलांचे इथे जे खेळणी आहेत ना, स्पंच वगैरे खेळणी आहेत. नमस्कार मंडळी, मी अक्षय चव्हाण सहर्ष करतो मायवडी चॅनल अक्षय चव्हाणच्या नावाने. आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर आज दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी आज आपण चाललो आहोत अणावगाव मध्ये श्रीदेव स्वयंभू रामेश्वर मंदिराचा वार्षिकोत्सव आहे, तो पाहण्यासाठी आपण चाललेलो आहोत. तर हे मंदिर कुडापासून अवघ्या 13 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर आता आपण जाऊयात या मंदिरामध्ये दर्शन घेऊ, त्यानंतर यात्रा कशा प्रकारे भरली आहे ते पाहू आजच्या व्हिडिओमध्ये. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला. नाही ना, आता आपण आहोत अणावगावमध्ये आणि आपल्या समोर ना मंदिर आहे. तर आता आपण ना दर्शनासाठी ना आतमध्ये जाऊया मंदिरामध्ये आणि त्यानंतर ना यात्रा कशा प्रकारे आहे ना ते पाहूया. चला. ही आहे समोरची कमान रामेश्वर मंदिराची. त्याच्या बाजूलाच ना इथे ना दुकानं लागलेली आहेत, भाजीची दुकान आहे. त्यानंतर ना इथे कोटींची इथे दुकानं आहेत, म्हणजे केळी आहेत, नारळ आहे. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया. आणि आतमध्ये ना इथे तुम्ही पाहताय ना, इथे फ्लेवर ब्लॉक इथे बसवण्यात आलेले आहेत. आणि आपण ना थोडंसं आतमध्ये गर्दी आपण पाहताय ना भरपूर आहे इथे. आणि आपण ना मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश करतो.
पालखीला सुरुवात होत आहे.
पालभूषित करो माला किमा लाधरौ देवौ द्वारवती श्मशान निलयौ नागारिवो वाहनं वित्रक्षौ बलितक्षयाज्ञमथनौ श्रीशैलजा वल्लभौ पापं मे हरतां सदा। पायसं भक्ष्यं पञ्चविधं वयोदधीतं रम्भाफलं पाणितं शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं ताम्बूलं मनसा मया विरचितम्
गौरी पदे मंडळी ना आता मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे आणि पालखी मंदिरामध्ये आता पोहोचली आहे। तर आता आपण बाहेर जाऊया आणि मंदिराच्या परिसरामध्ये लागलेली दुकानं ना कुठची आहेत ते पाहूया। चला आता बरोबर आपण ना मंदिराच्या समोर आहोत आणि मंदिराच्या समोर ना म्हणजे आपल्या डाव्या साईडला इथे ना भजनची दुकान इथे पाहायला भेटतात। म्हणजे आपल्या संदीप काकांचं दुकान आहे आणि त्यानंतर ना या साईडला ना इथे गोडकरांचं आलवणी खायचं दुकान आहे। त्यानंतर बाजूला सुद्धा इथे खायचं दुकान आपल्याला पाहायला भेटतंय। त्यानंतर खेळण्याची दुकानं आहेत, खायची दुकानं सुद्धा आहेत। तर आता आपण पुढे जाऊया आणि कुठची दुकानं आहेत ती पाहूया। तर इथे ना 20 रुपये इथे सेल आहे बघा। कोणतेही घरात लागणारे जे वस्तू आहेत ना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात हे बघा। म्हणजे आता आपण आहोत मंदिराच्या पाठच्या बाजूला आणि इथे आपल्याला पाहायला भेटतात ती म्हणजे इथे खेळण्यांची दुकानं या साईडला सुद्धा आहेत, या साईडला सुद्धा आहेत आणि इथे सुद्धा आहेत। तर आता आपण ना बरोबर मंदिराच्या उजव्या साईड म्हणजे माझ्या उजव्या साईडला आहोत आपण आणि या साईडला इथे लहान मुलांची दुकानं इथे आहेत या साईडला म्हणजे मिकी माऊस वगैरे। त्यानंतर इथे 20 रुपयामध्ये कोणतीही गोष्टी जे भेटतात ना त्या ठिकाणी आहेत। उशी घ्या 100 रुपयाला 2 अशा आहेत। त्यानंतर इथे हॉटेल्स वगैरे लागलेली आहेत। फुग्याची इथे दुकानं आपल्याला पाहायला भेटतात। मोबाईलची कवरांचं दुकान इथे आहे आणि त्यानंतर ना माझा सिंधुदुर्ग वगैरे त्यानंतर रामेश्वर कोल्ड ड्रिंक्स आपल्या मित्राचं दुकान आहे आणि थंडीचं टोपरी वगैरे आहे आणि इथे ना नवीन आहे ना जय गणेश सुद्धा आहे आणि थोडंसं आपण पुढे जाऊया आपण। त्यानंतर इथे या साईडला गोबी मंचुरियनचं दुकान आईस्क्रीमची इथे दुकानं आहेत। तर इथे ना आपल्या जत्रेला ना आपले परब काका आहेत ना त्यांच्या मुलींनी ना इथे डीपी आणि टीपी इथे चाट कॉर्नर म्हणजे आपले असतात ना त्याच्यातनं ना एक सुंदर असा ना स्पेशल डिश केली आहे। तर आपण कशा प्रकारे आहे ते पाहूया। छोटासा एक ग्लास असतो त्याच्यामध्ये ते स्वीट कॉर्न असतात ते त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये चाट मसाला वगैरे टाकतात असा एक युनिक प्रकार आहे तो आणि त्याची प्राइस फक्त 30 रुपये आहे। ही काही घरातली चटणी आहे की कसं काय आणि ही काय मेयोनीज आहे। हा युनिक प्रकार तुम्ही तयार केलाय की ओके म्हणजे ह्या दोघांनी असा एक थोडासा युनिक आणि हे काय आहे हा म्हणजे लिंबूचं लेमन ज्यूस। असा सुंदर ना असा हा ग्लास आहे आणि त्याच्यामध्ये हे स्वीट कॉर्न आणि त्याने ह्या दोन मुलींनी हा सुंदर असा हा कॉर्न चाट आता केलेला आहे। तर आपण तो ट्राय करूया पण आपलं पोट भरल्यामुळे हे आता खाऊ शकत नाही आपण दुसऱ्याला कुठेतरी ट्राय करून देऊया। आपल्याकडे ना हे काका आहेत कारण आपलं थोडंसं पोट भरल्यामुळे आपण खात नाही पण त्यांना आपण टेस्ट करून विचारूया की कशा प्रकारे आहे ते। काका याची टेस्ट कशी आहे आवर्जून आलं पाहिजे त्याला जत्रा बघून हा त्यांचा आता स्टॉल आता संपणार आहे म्हणजे जत्रा संपली की स्टॉल नसेल पण पुढच्या जत्रेला कुठे बघत असते तर नक्की त्यांना व्हिजिट करू शकतो ना आपण।
चालेल. आता आपण आहोत ते म्हणजे इथे वेताळाचं मंदिर आहे आणि तिथून जो रोड जातो ना तिथे आहोत आपण. म्हणजे तिथे शाळा आहे आणि तिथे ना आपल्याला इथे कॅबची इथे दुकान आपल्याला पाहायला भेटत आहेत. आणि त्यानंतर इथे जे मिकी माऊस आहेत म्हणजे लहान मुलांचे इथे जे खेळणी आहेत ना, स्पंच वगैरे खेळणी आहेत त्या या ठिकाणी आहे. त्यानंतर इथे ग्लास गार्डचं दुकान आहे आणि कवराचं इथे दुकान आपल्याला पाहायला भेटत आहे आणि आईस्क्रीमचं दुकान सुद्धा आहे. आणि पुढे चालत राहिलो ना आपण थोडस तर इथे सुद्धा लहान मुलं खेळण्यासाठी मिकी माऊस जे आहेत ना ते आहेत. आणि इथे फ्रेमचं दुकान आहे. आपण डिगसच्या जत्रेला ही फ्रेमचं दुकान बघितलेलं ते आता अणू जत्रेला सुद्धा लागलेलं आहे. आणि हे बघा खूप सुंदर सुंदर फ्रेम आहेत आपल्याला पाहायला भेटतात. गणपतीच्या आहेत, साईबाबांच्या आहेत, स्वामी समर्थांच्या आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे सुद्धा इथे सुंदर सुंदर इथे फ्रेम आपल्याला पाहायला भेटतात. आणि इथे प्लास्टिकचं इथे दुकान आहे. ज्या घरात गोष्टी लागतात, जे प्लास्टिक लागतात ते या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. त्यानंतर इथे स्वीट कॉर्नची दुकानं आहेत आणि आपले सबस्क्रायबर फॅमिली मधले आहेत. आणि इथे काकांचं इथे चहाचा इथे स्टॉल आहे. आता आपण आहोत वेताळाच्या मंदिरात. मंदिराला ना सुंदर अशी लाइटिंग करण्यात आलेली आहे. तुम्ही पाहू शकता इकडे. आता आपण आहोत नारायण मंदिरामध्ये आणि आजगावकर दशावतार नाट्य मंडळ आहे ना ते इथे रंगकाम करतायत आणि त्यांचंच नाटक आहे आजच्या या अणवजी जत्रेला. तर पहिल्यांदा आपण दर्शन घेऊ मंदिरामध्ये. फायनली आता ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे. आता रात्रीचे 1:30 वाजलेले आहेत आणि 1:30 वाजता आपण अणावची जत्रा बघून आपण घरी आलेलो आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल की श्रीदेव स्वयंभू रामेश्वर मंदिरातला वार्षिक उत्सव कशावर पार पडला. तो मंदिराला गेले विद्युत रोषणाई आणि त्यानंतर थोडीशी आज गर्दी कमी होती ह्या वर्षी जत्रेला आणि त्यानंतर दुकानं सुद्धा भरपूर होती. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. आणि हा होता छोटासा व्हिडिओ अणाव गावच्या जत्रेचा. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. युट्यूब चॅनल हर्षित चव्हाणच्या नावाने आहे. तोपर्यंत भेटू पण अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.